आंतरशालेय विद्यार्थिनी क्रिकेट स्पर्धेत खोडाळा विभाग हायस्कूलची विजेतेपदाला गवसली। यंदा मोखाडा तालुक्यात प्रथमच विद्यार्थिनींसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। 16 वर्षाखालील विद्यार्थिनी हा वयोगट असलेल्या या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खोडाळा विभाग हायस्कूल व वाकडपाडा हायस्कूल यामध्ये रंगला। वाकडपाडा हायस्कूलच्या क्रीडांगणात अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात खोडाळा विभाग हायस्कूल संघाने उत्तम सांघिक खेळ करत विजेतेपदाला गवसणी घातली, तर वाकडपाडा हायस्कूलला उपविजेतेपद मिळाले। रुपये 3,300 रोख व आकर्षक करंडक असे विजेतेपद पारितोषिकाचे स्वरूप होते। वाकडपाडा हायस्कूलने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 55 धावा केल्या। खोडाळा विभाग हायस्कूलने 3 चेंडू व 6 विकेट राखून सामना जिंकला। कुमारी भावना सोमनाथ शिंदे वाकडपाडा हायस्कूल सर्वोत्कृष्ट फलंदाज, कुमारी हंसा मधुकर घारे खोडाळा विभाग हायस्कूल सर्वोत्कृष्ट गोलंदाज व सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिक विजेत्यांची नावे आहेत। भारतीय महिला क्रिकेट संघाने यावर्षीची विश्वचषक स्पर्धा जिंकली असून या पार्श्वभूमीवर आदिवासी मुलींना क्रिकेट या खेळात संधी निर्माण व्हावी या उद्देशाने मोखाडा तालुक्यातील अग्रणी स्वयंसेवी संस्था स्पार्क फाउंडेशन ठाणे यांनी सदर क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह सौरभ कांबडी, पालघर।